नमस्कार, कोल्हापुरी मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत उडदाच्या डाळीचे लाडू. खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट असे असतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. त्यासाठी इथे 3 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 3.25 वाटी साखर घेतलेली आहे. उडदाची डाळ घेत असताना ही डाळ आपल्याला छान अशी पुसून घ्यायची आहे. तर ज्या वाटीने आपण डाळ मोजलेली आहे त्याच वाटीने 3.25 वाटी इथं साखर आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम घेतलेले आहे. डिंक घेतला आणि 1/4 वाटी तूप घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण उडदाची डाळ मोजलेली आहे त्याच वाटीने आणि वेलची घेतली. आता आपण इकडे डाळ भाजून घेऊयात. तर त्यासाठी एक जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आणि डाळ आपण परतून घेत आहोत. तर ही डाळ छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. डाळ भाजेपर्यंत इकडे आपण साखर बारीक करून घेऊया. साखर बारीक करत असताना त्याच्यामध्ये वेलचे आणि त्याचबरोबर जायफळ किसून घातलेलं आहे. तर याची पिठी साखर आपण करून घेतलेली आहे आणि इकडे डाळ तुम्ही पाहू शकता छान अशी आपण भाजून घेतलेली आहे. तर डाळीला साधारणपणे थोडासा लालसर रंग येईपर्यंत मी इथे भाजून घेतलेली आहे. तर आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला या डाळीचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय डाळ मी मिक्सरला बारीक करून घेतली. आता ती चाळून घेऊयात चाळणीने. डाळ जास्त असेल तर ती तुम्ही गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता. तर हे पीठ चाळणीने इथे चाळून घेतलेलं आहे. आता तीच कढई आपण गॅसवर पुन्हा तापत ठेवूया आणि या कढईमध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे म्हणजे 1/4 वाटी तूप घेतलेलं आहे त्या तुपापैकी निम्म तूप आपल्याला या कढईमध्ये टाकायचं आहे आणि हे तूप आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. तर या तुपामध्ये आपण जे काजू घेतलेले होते त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत आणि ते तळून घेऊया. काजू अजिबात करपू द्यायचे नाहीयेत, अगदी पटकन तळून होतात. हे आपण तळून काढून घेऊयात. आता काजू तळून झाले की त्याच तुपामध्ये आपल्याला बदामाचे तुकडे सुद्धा तळायला टाकायचे आहेत. तर हे बदामाचे तुकडे बारीक करून मी याच्यामध्ये तळायला टाकले. हे सुद्धा छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. बदामाचे तुकडे सुद्धा छान भाजून झाले. आता या तेलामध्ये 4 चमचे मी डिंक घेतलेला आहे. तो छान असा थोडा थोडा घालून आपण फुलवून घेऊया. मस्त असा हा डिंक तळून घेऊया. डिंकामुळे पौष्टिकता येते, त्याचबरोबर लाडू सुद्धा छान होतात. तर हा डिंक इथे मी सगळाच तळून घेतलेला आहे. हाडांसाठी डिंक खूपच छान असतो. आणि आता या तुपामध्ये आपण जे पीठ चाळून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून सगळं टाकूया आणि भाजायला घेऊया. यावेळी गॅस कमी करायचा कारण तूप आपलं जास्त गरम झालेलं असतं. तर आता हे सगळं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अशा वेळी गॅस लो टू मीडियम करूया आणि राहिलेलं थोडं थोडं तूप अगदी 2-2 चमचे थोड्या थोड्या अंतराने आपल्याला हे पीठ भाजत असताना घालायचं आहे. एक सारखं आपल्याला हे पीठ हलवायचं आहे. आपण बेसन जशा पद्धतीने भाजतो तशाच पद्धतीने हे उडदाचं डाळीचं पीठ सुद्धा आपल्याला भाजायचं आहे. हे बघा, तर थोड्या वेळाने आणखीन थोडं आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे. पीठ भाजत असताना तयार होणाऱ्या गुठळ्या अशा पद्धतीने आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. उलटणं किंवा झारा दोन्ही आपण काहीही यापैकी अशा पद्धतीने वापरलं आणि गाठी मोडून घेतला तर पीठ छान भाजतं. तर आता हे पीठ भाजण्यासाठी पटकन भाजण्यासाठी याच्यामध्ये आणखीन राहिलेलं जे आपलं तूप शिल्लक होतं ते तूप 2-3 चमचे अशा पद्धतीने आपण अधूनमधून घालायचं आहे, जेणेकरून एकसारखं पीठ आपलं भाजलं जाईल. तर इथे मी राहिलेले 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकताय पिठाला असं थोडीसे सैलसरपणा आलेला आहे आणि पीठ छान भाजत आलेलं आहे. हे पहा, तर कंटिन्युअसली आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने हलवायचं आहे म्हणजे पीठ एकसारखं
भाजतं. बेसन पीठ सुद्धा जर आपण अशा पद्धतीने भाजलं बेसनाचे लाडू बनवत असताना, तर लाडू अतिशय छान लागतात. त्याचबरोबर टाळ्याला चिकटत सुद्धा नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही एकदा पीठ भाजून नक्की पहा. तर इथे तुम्ही पाहू शकताय पीठ छान भाजून झालेलं आहे. हे पीठ भाजण्यासाठी साधारणपणे 30 ते 35 मिनिट लागतात. तर इथे सगळं पीठ आपलं भाजून झालेलं आहे आणि पीठ गार झालं. आता याच्यामध्ये मी इथे बदामाची पावडर करून घेतली मिक्सरला, तळलेल्या बदामाची, आणि त्याचबरोबर काजूचे तुकडे घातलेले आहेत. बदाम तुम्हाला तसेच चालत असतील तरी तसे घातले तरी सुद्धा चालेल. तर आता हे दोन्ही गोष्टी मिक्स करूया. त्याचबरोबर डिंक वाटीने चुरून घेतलेला आहे. आता डिंक जो आपण तळून घेतला होता तो वाटीने एका छान असा चुरून घेतलेला आहे, बारीक केलेला आहे, आणि तो सुद्धा त्याच्यामध्ये घातला. आणि जी पिठी साखर तयार करून घेतली होती ती चाळून मग या थंड झालेल्या पिठामध्ये आपण मिक्स करत आहोत. पिठी साखर सगळ्या पिठाला छान अशी चोळून घ्यायची. हाताने ज्या गाठी वगैरे काही झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आणि पीठ एकसारखं सगळं साखर आणि पीठ मिक्स करून घेऊयात. तर ह्या उडदाच्या डाळीच्या लाडवांमध्ये आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन्स आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळतात. शिवाय रक्तवाढीसाठी सुद्धा हे लाडू मदत करतात आणि मुलांची भूक भागवण्याचं काम करतात. अगदी पटकन मुलांचं पोट भरतं. तर इथे आपण सगळी साखर आणि जे पीठ होतं ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे लाडू वळायला घेऊयात. तर हलक्या हाताने छान असे आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. तुम्ही पाहू शकताय मस्त असा लाडू इथे बांधायला येत आहे आपल्याला. म्हणजे पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तुम्हाला यावेळी जर लाडू वळता येत नसतील आणि पीठ जर सुटत असेल तर थोडंसं तूप तुम्ही वरून पातळ करून थोडं तूप घातलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे लाडू पटकन वळता येतील. ते त्या मिश्रणाच्या जी कंडिशन आहे त्याच्यावरती आपण ठरवू शकतो. तर हे पहा छान असे लाडू वळता येत आहेत आणि सुंदर अतिशय छान लागतात. या 3 वाटीच्या प्रमाणामध्ये साधारणपणे 35 ते 36 मध्यम आकाराचे लाडू बांधून तयार होतात. तर इथे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हे लाडू नक्की ट्राय करून पहा. धन्यवाद.